पराशर पद्धती म्हणजे जी आपण सगळी वापरतो, ती एक तो ज्योतिषाचा तो मूळ ढाचा आहे, की त्याला आपण सोडत नाहीये. त्याला धरून सगळ्या गोष्टी आपण ग्रह म्हणा, राशी म्हणा, हे सगळ्या गोष्टी धरून आपण प्रेडिक्शनकडे जात असतो. तर हे ऋषी हे ह्याचे जनक म्हणून आपण अ, पराशर ऋषींना ओळखतो आणि पराशर ऋषींचे व्यास मुनी हे पुत्र आहेत. तर व्यास मुनींनी ज्यांना शिष्यत्व किंवा ज्यांना नॉलेज दिलं किंवा ज्यांना शिकवलं तसे हे महर्षी जेमिनी म्हणून आहेत. तर महर्षी जेमिनींनी पारंपरिकचा अभ्यास केलाच, पण त्याबरोबर त्यांनी जे पराशरांनी जे विषय सांगितलेत, तर त्याच्यावरती त्यांनी जेवढं सूक्ष्म जाऊन त्याच्यावरती जे संशोधन केलंय किंवा ते विषय प्राकर्षाने जगापुढे आणले, तर महर्षी जमिनींचा ह्याचा खूप मोठा हातभार आहे ह्याला. आणि त्याच पद्धतीला म्हणजे जेमिनींनी पराशर पद्धतीची समांतर जाणारी अशी याला अनुसरून एक जेमिनी सूत्र नावाची एक पद्धत या जगापुढे आणली. तर आता हे आपण सगळ्यांना आपण माहितीच आहे की अध्यात्म बेस असलेलंच आपलं शास्त्र आहे. आपण पूर्वकर्मानुसार आपण आता मॅडमनी सांगितलं त्याप्रमाणे पूर्वकर्मानुसार आपण आपल्या जसं हे आहे म्हणजे कर्मानुसार तो जीव या पृथ्वीवरती शरीर धारण करतो. त्याचा मेन हे असतो की भोग जे आपण घेऊन आलेलो असतो ते भोग तो ह्या जन्मात भोगण्यासाठीच हा जीव जन्म घेतलेला असतो. जेव्हा गर्भधारणा होते किंवा गर्भधारणेपासून 9 महिन्यापर्यंत आतला जीव म्हणजे आपण सगळ्या दासबोधमध्ये ज्ञानेश्वरीमध्ये बघतो की ऐकलेलं आहे किंवा वाचलेलं आहे की तो जीव म्हणत असतो की मला बाहेर येऊ द्या, मला ह्याच्यातनं सोडव, मला सोडव म्हणून देवाला तो खूप प्रार्थना करत असतो. पण जेव्हा जन्म होतो तेव्हा तो म्हणजे जन्म होतो तेव्हा तो सोहम सोहम करून देवाला आळवत असतो की मला ह्याच्यातनं सोडव. पण जेव्हा जन्म होतो तेव्हा त्या जन्मात झाल्या क्षणी तो सोहमकडनं कोहमकडे जातो आणि आपल्या संपूर्ण आयुष्याचं जे हे असतं किंवा प्रवास जो असतो तो मूळ जे तत्व असतो तो विसरतो आणि या मोह आणि माया या सगळ्या माया रूपी चक्रव्यूहामध्ये अडकून तो आपल्या जीवनाचं उद्दिष्ट विसरून जातो. तर हे जे उद्दिष्ट आहे किंवा असं पण म्हणता येईल की जेव्हा जीव जन्म घेतो तेव्हा मॅडमनी सांगितल्याप्रमाणे जे लग्न आहे आणि लग्नेश आहे त्यावरून आपण जातकाचं उद्दिष्ट म्हणा किंवा या पृथ्वीवर त्याचं येण्याचं कारण म्हणा ह्या कारण आपण बघत असतो किंवा आपण एक ठरवत असतो की जातकाचं लाइकिंग काय आहे किंवा त्याचा जन्म घेण्याचं हे काय आहे या पृथ्वीवरती. तर ते लग्न आणि लग्नेशावरनं ठरतं. पण या समस्त पृथ्वीवरती आपण दोन मानव जातीची एक 2 भाग केले तर त्या आपण अजून जास्त त्या प्रेडिक्शन कडे जाऊ शकतो. त्यातला सर स्लाइड दाखवणार का? पावले सर? हॅलो? करतो मॅडम, शेअर करतो. हा हा हा. तर त्याच्यामध्ये 2 मानव जातीचे 2 योगामध्ये विभाग करता येतील. तर त्यातला पहिला एक आहे शिवयोग आहे आणि दुसरा जो आहे तो शक्ती योग आहे. तर शिवयोग जो आहे तो माणसाला अध्यात्माकडे नेणारा असतो आणि त्याचा कारक आहे रवी आणि केतू. तर हे रवी आणि केतू तुम्हाला कर्म करा आणि मोकळं व्हा किंवा मुक्तीकडे जाणारा केतूचा मार्ग आहे. पण या उलट जे आहे ते शक्ती योग आहे. शक्ती योग तुम्हाला भोग मार्ग दाखवतो की मी ह्या पृथ्वीवरती आलोय ते भोगासाठीच आलेलो आहे आणि मी जे हे करणार म्हणजे माझ्या भावना, माझ्या वासना, माझ्या ज्या अतृप्त इच्छा ज्या राहिलेल्या आहेत किंवा मी जे स्वप्न बघणार आहे ते राहू तुम्हाला दाखवतो आणि तुमची गती जी आहे ती तुम्हाला ऊर्ध्व गतीकडे न नेता तो तुम्हाला अधोगतीकडे जास्त नेतो. म्हणजे तुमच्या एकातनं एक इच्छा वाढवत जातात आणि त्याप्रमाणे तुमचं सर अजून शेअर नाही झाली. ओके ओके. ही एक विवाहाच्या संबंधात मी एक पीपीटी तयार केलेली आहे.
जेमिनी विवाह ज्योतिष म्हणून मी त्याला हे केलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये थोडस पुढे करतात. हा शिवयोग आहे. 1-2 जो आपण ह्याचे भाग केले. एक मिनिट इथे थांबलं तरी चालेल सर. तर ह्याच्या संदर्भात विचार केला तर आपल्याला ते लक्षात येईल की जातकाचं जे लग्न आहे किंवा जो त्याचा या पृथ्वीवर येण्याचा उद्देश किंवा या पृथ्वीवरती जन्म कशासाठी तो आलाय, तर ते शिवयोग आणि शक्तियोग मध्ये हे आपल्याला लक्षात येतं. तर आता ह्या संदर्भात विचार करताना पारंपरिक मध्ये आपण ग्रहांचं म्हणजे एक बेसिक फरक काय आहे ते मी सांगते की पारंपरिक मध्ये विचार करताना आपण ग्रहांचा विचार या प्रेडिक्शन साठी करतो. पण जेमिनीमध्ये याच ग्रहांची जी प्रतिमा एक तयार होते ती कोणत्या स्थानी आरूढ होते यावरून आपण प्रेडिक्शन कडे जातो की हीच या जेमिनी मधली वेगळी काहीतरी वेगळा पद्धत आहे की ग्रहावरनं प्रेडिक्शन न होता त्याच्या आरूढ पादावरनं किंवा त्या प्रतिमे ग्रहाच्या स्थानाच्या सावलीवरनं आपण ते प्रेडिक्शन कडे जातो. आता हे प्रतिमा म्हणजे काय, तर परमेश्वरांनी आपल्या माणसाला म्हणजे एक वरदान म्हणा किंवा एक काहीतरी एक गिफ्ट म्हणा असं म्हणून परमेश्वरांनी माणसाला एक मन आणि बुद्धी ही 2 ज्ञानेंद्रिय दिलेली आहेत. या ज्ञानेंद्रियाद्वारे त्यांनी समोर कुठलीही प्रतिमा काहीही बघितलं तर तो ग्रास्प करतो आणि त्याची एक प्रतिमा बनवतो आणि ही प्रतिमाच या प्रतिमेलाच तो सत्य मानतो आणि ती प्रतिमेला अनुसरूनच तो सुखाचे किंवा दुःखाचे विचार त्याच्या मनामध्ये येत असतात की ही प्रतिमाच मला एखाद्याची भली त्याचे कितीही चांगलं असलं तरी जेव्हा त्याच्या मनामध्ये एखाद्या वेळेस तो एक जी तयार करतो ती दुसऱ्याच्या ह्याच्यात नसेल पण ती जी प्रतिमा तयार करतो त्या प्रतिमेलाच तो खरं मानतो आणि त्याप्रमाणेच तो आपलं त्या ह्याच्याशी वर्तन ठेवतो. तर आता प्रतिमा म्हणजे आता विवाह संदर्भात हा विचार आपण विवाह संदर्भामध्ये या प्रतिमेचा उपयोग अशा प्रकारे करून घेतलाय की आपण प्रेडिक्शन साठी ग्रहांचा विचार करतो पारंपरिक मध्ये. तर जेमिनीमध्ये प्रतिमेचा विचार केलाय. म्हणजे लग्न लग्नेश आणि गुरु आणि शुक्र हे तर आपण कुठल्याही पद्धतीमध्ये सोडत नाही कारण लग्न आणि लग्नेश हे मेन आहेत की आणि त्याच्यानंतर गुरु जो तुमचा गॉड ब्लेसिंग म्हणून म्हणतो आणि शुक्र जो विवाह संबंधी अत्यंत कारक ग्रह म्हणून आपण त्याला ओळखतो. आता त्याच्यानंतर लग्नाचा आरूढापाद ह्याचा आपण विचार करूया की हे काय आहे, आरूढापाद म्हणजे काय आहे. तर कुंडलीतील प्रत्येक भावाला आरूढापाद काढता येतो म्हणजे प्रत्येक भावाची प्रतिमा आपण तयार करू शकतो. तर ती आता कशी तयार करायची की लग्नाचा आरूढापाद जर आपण काढला म्हणजे लग्न आणि लग्नेश जो असेल काढायचा असेल तर लग्नातली राशी जी असेल सर एखादं हे दाखवता का म्हणजे मग परत आपण मागं गेलं तरी चालेल म्हणजे कुंडली दाखवता का एक पहिली आहे ती लग्नातील पेज पाहिजे मागचं की पुढचं कुंडली हवी आहे मला कुंडली म्हणजे मला हे करायचंय की आपण लग्नाचा आरूढापाद कसा काढायचा आहे ते हे ठीक आहे हे पाहिजे हा चालेल चालेल सर. आता लग्नाचा आरूढापाद म्हणजे लग्न जेव्हा सिंह धरतोय तेव्हा त्याचा स्वामी जो रवी आहे तो व्ययामध्ये गेलेला आहे म्हणजे त्याच्या स्थानापासून तो 12 राशी पुढे गेलेला आहे. तर तो जेव्हा पुढे गेलाय तेवढ्याच राशी त्या ग्रहापासून जायचं म्हणजे त्याचा आरूढापाद म्हणजे AL जे लिहिलंय त्याचं शॉर्ट फॉर्म लिहिलाय हा आरूढापाद हा लग्नाचा आरूढापाद आहे. जेव्हा मी एखाद्या जातकाचा विचार त्याच्या लग्नावरनं करेन की हा लग्नातला स्वामी म्हणजे लग्नेश जो आहे तो त्याच्या व्ययात गेलेला आहे आणि सिंह लग्न आहे तेव्हा हा जातक सिंह लग्नाचा जातक जेव्हा रवी त्याचा व्ययामध्ये जाईल तेव्हा ही व्यक्ती आध्यात्मिककडे आणि केतू सारखा जेव्हा ग्रह आहे तेव्हा ती आध्यात्मिककडे जास्त जाईल. पण हाच विचार आरूढापादवरनं मला त्या जातकाच्या पर्सनॅलिटी बद्दल बोलेल की जी पर्सनॅलिटी त्याची मिथुनेचा शुक्र तिथे आहे. मिथुनेचा शुक्र म्हणजे मिथुन राशीच्या सगळ्या ज्या बोलक्या आहे
किंवा तुम्हाला कुणाशीही पटतं, शुक्र आहे अशा ठिकाणी, म्हणजे त्यांची पर्सनॅलिटी खूप चांगली आहे. म्हणजे ह्या ज्या गोष्टी अंतर्भूत आहेत ह्या लग्नामध्ये आणि त्याचा विचार फक्त आपल्याला लक्षात येत नाही, पण ह्या अरुधा लग्नावरनं जातकाच्या एकूण कुंडलीचा किंवा एकूण पर्सनॅलिटीचा किंवा त्याची इमेज काय आहे, ही इमेज आपल्याला त्याच्या अरुधा लग्नावरनं मिळते. तर सर आधीची घेता विवाह संदर्भामधली परत मागे घेता जरा. हा जेव्हा लग्नाचं आपण अरुधा लग्न काढलेलं आहे, तसं प्रत्येक भावाचं आपण लग्न काढू शकतो आणि हे प्रत्येक भावाचं लग्न तुम्हाला असं दिसेल A5 म्हणजे पंचमाचं आहे. तर मी तुम्हाला हे पुढच्या ह्याच्यामध्ये सांगते. पण त्याच्या आधी तुम्हाला लग्नाचा जेव्हा विवाहाचा जेव्हा आपण विचार करतो, विवाह संबंधी जेव्हा विचार करतो, तेव्हा आपण लग्न नाही हे सर अजून वरती द्या, अजून कोणतं वरती द्या. पेज पाहिजे मॅडम? विवाह संदर्भात विचार करताना, विवाह संदर्भात विचार करता आधी आधी होतं ना ते पाहिजे. तर सप्तम आणि सप्तम म्हणजे आपण इतर वेळेस सुद्धा हा लग्नाचा अरुधपाद मी तुम्हाला आता सांगितलं कसं काढायचं. तसंच सप्तम महत्वाचं आहे, सप्तम स्थान महत्वाचं आहे, त्याच्यातला सप्तमेश महत्वाचा आहे आणि सप्तमाचा अरुधापाद महत्वाचा आहे. त्याच्यानंतर अजून एक महत्वाचा ग्रह जो आहे तो दाराकारक, म्हणजे कुंडलीमध्ये आपल्या जे सर्वात हायेस्ट पॉइंट वरचा ग्रह होतो तो आत्माकारक होतो. तसाच सगळ्यात कमी अंशावरचा ग्रह आहे तो दाराकारक ग्रह म्हणून ओळखला जातो. त्याच्यानंतर उपपाद जो आहे तो म्हणजे व्ययस्थानाचा अरूढ पाद आहे. व्ययस्थान का घेतलंय, व्ययस्थानाला जास्त महत्व का दिलेलं आहे, कारण व्ययस्थान हे तुमच्या सप्तम स्थानाचं षष्ठ स्थान येतं आणि कुठल्याही स्थानापासूनचं षष्ठ स्थान हे त्या स्थानाचं ग्रोथ दाखवत असतं. म्हणजे सप्तमाचं षष्ठ स्थान जे व्ययस्थान आहे ते तुम्हाला सप्तमामधली ग्रोथ म्हणा किंवा सप्तमाबद्दल तुमचे, कारण ते सप्तमाचं हेच उपचय स्थान होतं. तर ते षष्ठ स्थान तुम्हाला सप्तमाबद्दल तुम्हाला माहिती देतील आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कुंडलीतलं 12वं स्थान हे बेड शेअरिंगचं स्थान आहे. त्यामुळे उपपादाला विवाह संदर्भामध्ये जेमिनीमध्ये अत्यंत महत्व आहे. आणि जेव्हा एखाद्याचं लव्ह मॅरेज किंवा ह्याचा त्याच्या संबंधात आपण विचार करणार आहे, तेव्हा पुत्रकारक म्हणजे पंचमाचं जे आरूढ लग्न येतं त्याला आपण जास्त महत्व देतो. त्याच्यानंतर पंचम पादाला देतो. पुत्रकारक ग्रह जो असतो त्याला आपण महत्व देतो. सर पुढे घेता, पुढे हे घेता, अजून पुढचं पान ह्याच्या पुढे घ्या. हे आरूढ लग्न कसं काढायचं ते सांगितलंय. लग्नातील राशीपासून स्वामी जेवढ्या राशी पुढे आहे तेवढ्या राशी पुढे लग्नाचा आरूढ पाद येईल. त्याच्यानंतर मागचं राहिलं दारापाद, म्हणजे सप्तमाच्या राशीपासून सप्तमेश राशी जेवढ्या पुढे आहे तेवढा सप्तमाचा पाद येईल. आणि हे काय दाखवेल तुम्हाला की तुमच्या जोडीदाराची प्रतिमा किंवा जोडीदार तुमचा कसा असेल ह्या संबंधी तो माहिती ही प्रतिमा तुम्हाला अंदाज देईल. त्याच्यानंतर सप्तम म्हणजे मी लग्न आहे तर माझ्या समोरचं जे आहे स्थान ते सप्तम स्थान आहे. तर हे तुम्हाला शारीरिक आकर्षण पण दाखवेल. म्हणजे आरूढ लग्न आणि दारापाद यांचं रिलेशन कसं आहे यावरती तुम्हाला लग्नाचा किंवा वैवाहिक जीवन कसं असेल याचा अंदाज आपल्याला ह्या ह्याच्यावरनं घेता येतो. सर पुढचं पेज घ्या. आरूढ लग्न झालं. दाराकारक हा कुंडलीतील सर्वात कमी अंशावरचा ग्रह आहे. हा ग्रह वक्री नसावा किंवा अस्त नसावा. आता समजा कुंडलीमध्ये सर्वात कमी अंशाचा ग्रह बुध आहे आणि तो जर वक्री असेल तर आणि किंवा अस्त असेल तर जो जातक आहे त्याच्या संबंधी तुम्हाला म्हणजे बुद्धीचा कारक किंवा ह्याचा कारक जर बुध असं आपण म्हटलं आणि त्याचा जर दाराकारक जर वक्री असेल तर जातक समोरचा जो पार्टनर आहे तर त्या संबंधी तुम्हाला बुद्धीच्या दृष्टीने की कमी बुद्ध्यांक किंवा त्याचा हे म्हणा विचार करायची जी हे आहे ती कमी किंवा त्याच्यामध्ये काहीतरी न्यूनता दिसते. त्याच्यानंतर मी मगाशी सांगितलं तुम्हाला उपपाद म्हणून जे आहे तो 12व्या स्थानाचा आरूढ पाद आहे. आणि 12वं स्थान का तर सप्तमाचं षष्ठ स्थान आहे ते आणि त्याचा विचार जास्त केलेला आहे.
ह्याच्यामधली राशी बघायला पाहिजे. उपपाद जो स्वामी आहे त्याची राशी उच्च जर असेल तर जातकाचं स्टेटस म्हणजे जो जोडीदार आहे त्याचं स्टेटस चांगलं असतं. नीच असेल तर त्याचं त्या स्टेटसमध्ये फरक पडेल. मूल्य त्रिकोण राशी जर असेल तर तो तुम्हाला चांगला रिझल्ट देईल. वक्री दाराकारक प्रमाणे उपपाद सुद्धा वक्री किंवा त्याचा अस्त नसावा. त्यानंतर उपपाद स्वामी कुंडलीतील व्ययस्थानी नसावा. हा काय आहे की उपपाद स्वामी जेव्हा लग्न कुंडलीमध्ये व्ययात जातो तेव्हा तो लग्न रिजेक्ट करतो, लग्न होऊ देत नाही किंवा त्या जातकाचं लग्न न करण्याकडे कल जास्त असतो. म्हणजे आपण या ह्याच्यामध्ये जेव्हा ग्रहांच्या वरनं बघतो त्याच्यापेक्षा त्याच्या छायेवरनं आपल्याला कुंडलीतील अनेक गोष्टी ज्या नाही लक्षात येत आहेत की या छायेवरनं आपण त्याचा अंदाज घेऊ शकतो. सर पुढचं पेज घेता, पुढच्या पेजवर जाता सर. हा कारकत्व म्हणजे आता मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक आता पारंपरिक मध्ये प्रत्येक स्थिर कारकत्व आहे सगळ्या ग्रहांना. तर ह्याच्यामध्ये 7 चरकारक ग्रह वापरलेत. आत्माकारक आहे सर्वात हायेस्ट अंशावरचा, त्याच्या खाली सगळे एक एक जे कमी अंशावरचे ग्रह असे खाली येत. पुत्रकारक आपल्याला लागतो आणि त्याच्यानंतर दाराकारक हा फक्त विवाहासाठी जास्त विचारात घेतला जाणारा ग्रह आहे. तो सर्वात कमी अंशावरचा ग्रह आहे. सर पुढे घेता, पुढच्या पेजवर जाता. हा दृष्टींचा विचार चरराशी स्थिर राशींवर दृष्टी टाकतील. म्हणजे इथे आपण पारंपरिक मधली दृष्टी नाही वापरलेली. ज्या चरराशी आहेत त्या स्थिर राशींवर दृष्टी टाकतात, स्थिर राशी आहेत त्या चरराशींवरती दृष्टी टाकतात. आणि इथे द्विस्वभाव राशी ज्या आहेत त्या द्विस्वभाव राशींवर दृष्टी टाकतील. कालम आपण जो कॉलम आहे त्याचं सांगायचं हे असं की या जेमिनीमध्ये आपण जेव्हा ग्रहांच्या विंशोत्तरीप्रमाणे जेव्हा विचार करतो पारंपरिक मध्ये तर जेमिनीमध्ये राशी दशांचा विचार केलाय. म्हणजे प्रत्येक राशी, मेष राशीनंतर वृषभ राशी येईल, अशा राशी दशा बदलत जातात आणि राशी तुम्हाला तुमची जी परिस्थिती आहे ती सांगतात की तुमची आता काय परिस्थिती आहे तुमच्यावर आहे आणि त्याप्रमाणे ते ग्रह रिॲक्ट करतात त्याच्यावरती. म्हणजे हा एक वेगळा विचार जेमिनी सूत्रामध्ये केलेला आहे. दृष्टीचा विचार एक वेगळा केला गेलेला आहे की पूर्णपणे हे आपल्या पारंपरिक मध्ये च्यापेक्षा खूप काहीतरी वेगळं आहे आणि ग्रहांपेक्षा प्रतिमेचा विचार केलाय तो पण खूप, म्हणजे हे 3 मुद्दे इतके वेगळे आहेत की ह्याच्यावरती आपण आणि प्रेडिक्शन कडे अगदी अचूकतेने ह्या नेणाऱ्या आहेत. जरी आपण प्रतिमेचा विचार केला, जरी आपण प्रतिमा जरी आपण म्हटली की ह्या भ्रामक प्रतिमा आहेत तरी सुद्धा त्या आपल्याला प्रेडिक्शन कडे म्हणा किंवा एखाद्या निर्णयाकडे आपल्याला घेऊन जाणाऱ्या अशा आहेत. सर पुढे एक अजून पेज आहे का शिल्लक राहिलेला? हा आता आपण जातक, आता ही एक कुंडली घेतलेली आहे. तर ह्या म्हणजे कशी तुम्हाला ह्या कुंडलीवरनं प्रेडिक्शन कडे जाता येईल ह्याचा एक थोडासा एक अंदाज देते. सगळ्या गोष्टी काही सांगता येण्यासारख्या किंवा कळण्यासारख्या नाहीयेत, पण एक छोटासा प्रयत्न करते की काय पटकन, म्हणजे कसं की आता जे सांगितलं की अरुधा लग्न जे लागतं म्हणजे लग्नाचं प्रतिमा जिथे पडली आहे हे अरुधा लग्न आहे. त्याच्यानंतर सप्तम स्थान आहे, इथे कुंभ रास आहे, ह्याचा स्वामी शनी दशम स्थानामध्ये पडलेला आहे. तर इथून 4 राशी पुढे गेलाय त्याच्यामुळे शनीपासून 4 राशी पुढे म्हणजे इथे A7 आलेला आहे. हा सप्तमाची जी प्रतिमा म्हणा, सप्तमाची छाया म्हणा ती इथे पडलेली आहे. आता ह्याच्यामध्ये बघताना मी काय करेन की लग्न आणि सप्तम, तर तसंच मी बघेन की अरुधा लग्न आणि अरुधा सप्तमाचं जे पाद आहे त्याचं रिलेशन काय आहे. म्हणजे जेव्हा मी 5 आणि 11 किंवा रवी आणि शनीचे रिलेशन बघेन तेव्हा मी अरुधा लग्न आणि A7 चे पण रिलेशन बघेन. आता हे जसं ह्या दोघांचं म्हणजे लग्नेश आणि सप्तमेशाचे रिलेशन कसे आलेले आहेत, लाभयोगातले रिलेशन आलेत, तसेच इथे पण ह्याचे रिलेशन सुद्धा लाभयोगात आलेले आहेत. ह्याच्यानंतर आता या व्यक्तीचं म्हणजे माझ्या परिचयातली व्यक्ती आहे ही,
तर हिचं लव्ह मॅरेज झालेलं आहे. आता लव्ह मॅरेजच्या दृष्टीने मी तुम्हाला सांगितलंय की पंचमाचं जो अरुधा पाद आहे तो कुठे पडलाय ते बघायचंय. तर इथे मी A5 जे लिहिलेलं आहे ते इथे A5 म्हणजे या पंचमाची छाया जी इथे पडलेली आहे तर ती आपल्याला काय इंडिकेट करते की कम्युनिकेशन मधनं लग्न आहे किंवा हे स्थान भावाचं स्थान आहे. तर ह्या भावाच्या स्थानामध्ये A5 पडलेला आहे आणि हा जो जातकाचा जो जोडीदार आहे तो भावाचा मित्र आहे आणि त्यामुळे हे A5 इथे पडलंय. आता A5 आणि A5 म्हणजे माझं प्रियकर जर म्हटलं आणि मी म्हटलं तर माझा अरुधा लग्न आहे. तर ह्यांचा संबंध बघा A5 आणि AL म्हणजे अरुधा लग्न आणि प्रेम संबंध ह्याचा नवपंचम योग झालेला आहे जो आपल्या पद्धतीमध्ये हा सगळ्यात चांगला योग म्हटला जातो. त्याच्यानंतर अजून एक उपपाद लग्नाचं सांगते की उपपाद लग्न हे मी 12व्या स्थानाची छाया इथे पडलेली आहे तसं सांगते कारण हा जो सप्तमाचं षष्ठ स्थान आहे हे उपचय स्थान आहे. या स्थानाची ग्रोथ आपल्या सगळ्यांच्या कुंडलीमध्ये या स्थानाची ग्रोथ 12व्या स्थानात असते जिथे बेड शेअरिंग स्थान आहे. आणि अजून ह्याच्या पुढचं सांगते की ह्याची ग्रोथ जी आहे म्हणजे जेव्हा दोन जीव जेव्हा एका बंधनामध्ये बांधले जातात तेव्हा त्याचा अल्टिमेट एम जो आहे तो बेड शेअरिंग आहे. त्याचा अल्टिमेट एम जो आहे तो संतती आहे. ते ह्याच्यापासून जे षष्ठ स्थान येतंय 12व्या स्थानाचं षष्ठ स्थान जे संततीचं स्थान आहे तर ते त्याचा हे दाखवतो म्हणजे प्रत्येक षष्ठ स्थान प्रत्येक कुठल्याही स्थानापासून षष्ठ स्थान हे त्याची ग्रोथ दाखवते. आता ह्या स्थानाचा जो उपपाद स्वामी जो आपण म्हणणार ह्याला A12 म्हणत नाहीत ह्याला अरुधा पाद म्हणतात. हा अरुधा पाद याला इतकं महत्व आहे जेमिनीमध्ये. ह्याच्यामध्ये जी राशी आहे इथे कन्या रास आहे. ह्या जातकाचा जो म्हणजे हे संपूर्ण तुमचं जोडीदाराचं सुख जे आहे म्हणजे बेड शेअरिंगचं जे ह्याच्यामध्ये आपण बघणार आहे तर हे जोडीदाराचं सुख जे आहे ते आपण ह्या उपपाद लग्नावरनं बघतो. आता ह्याच्यामध्ये जी कन्या रास आलेली आहे तर ह्या जातकाचा जो जोडीदार असेल तो कन्या राशीचा प्रमाणे त्याच्यामध्ये सगळे कॅरेक्टरिस्टिक्स असतील चौकस असेल किंवा म्हणजे जेवढ्या कन्या राशीच्या ज्या हे येतील कॅरेक्टरिस्टिक्स आहेत तर त्या ह्या उपपाद लग्नाला लागतील. त्याच्यानंतर आता आपण जेव्हा उपपाद लग्नामध्ये समजा उपपाद लग्नाच्या द्वितीय स्थान त्याचं आपण जसं सप्तमाचं मारक स्थान म्हणतो त्याचं द्वितीय स्थान आणि सप्तमाचं सप्तम स्थान म्हणजे द्वितीय स्थान आणि सप्तम स्थान हे आपण मारक स्थान बघतो. तसाच आपण नियम इथे लावायचा आहे की उपपाद लग्नाच्या द्वितीय स्थान हे त्याचं मारक असतं आणि उपपाद लग्नाचं सप्तम स्थान हे त्याच्या दृष्टीने मारक असतं. तर या उपपाद लग्नाच्या द्वितीयामध्ये जर ग्रह पापग्रह असेल तर लग्नाच्या दृष्टीने त्याला चांगली फळं मिळत नाहीत. किंवा असं पण म्हणता येईल की समजा उपपाद लग्नाच्या द्वितीय स्थानामध्ये जर रवी सारखा ग्रह असेल तर हे जे प्रेमविवाह आहे ह्याला त्याच्या वडिलांकडनं विरोध असेल. इथे जर चंद्र असेल तर त्याच्या आईकडनं विरोध असेल. समजा इथे मंगळ असेल तर भावाकडनं विरोध असेल. म्हणजे या उपपाद लग्नाच्या द्वितीय स्थानामधले जे ग्रह आहेत ते तुम्हाला विरोध दाखवतात. तसंच सप्तम स्थानामध्ये जे ग्रह आहेत तेही तुम्हाला विरोधच दाखवतात. पण कदाचित उपपाद लग्नाच्या द्वितीयामधले ग्रह जे असतील किंवा जे रिलेशन असेल तर ते रिलेशन थोडं डायल्यूट होईल लग्न झाल्यावर. पण सप्तम स्थानामधील जर ग्रह असतील तर ते त्यांना तुमच्या विवाहाला कायम विरोध राहतो. तो विरोध कधीही ते हे होत नाही म्हणजे संपत नाही तो विरोध. तर हे उपपाद लग्न जे आहे ते कुंडलीमध्ये विवाहाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं आहे. ह्याच्यावरून तुमची आता हे द्वितीय स्थान अजून काय सांगतं की तुमची लॉन्जिव्हिटी सांगतं लग्नाचं. जसं सप्तमाचं अष्टम तुमची लॉन्जिव्हिटी सांगतं तसं उपपाद लग्नाचं द्वितीय स्थान हे तुमची लग्नाची लॉन्जिव्हिटी सांगत असतं की किती काळ टिकेल काय आहे किंवा पतीचा मृत्यू डिवोर्स होईल का लग्न किती सस्टेन होईल ह्याचा सगळा विचार आपण उपपाद लग्नाच्या द्वितीय स्थानावरनं करत असतो. तसंच दाराकारक ग्रह जो आहे हा दाराकारक आता ह्या कुंडलीमध्ये
दाराकारक ग्रह गुरु आहे, सगळ्यात कमी अंशावरचा ग्रह आहे हा. ह्याची पोझिशन तुम्हाला जर नीच झाला, आता हा जर गुरु तुम्हाला मकरेचा जर असता तर तुम्हाला म्हणजे जातकाला त्याच्या पार्टनर कडनं त्याला पाहिजे तसं म्हणजे एक हे असतं की पार्टनर कसा असावा. तर जेव्हा हा एखादा जो दाराकारक ग्रह नीचेचा होतो, वक्रीचा होतो, तर विवाह संदर्भामध्ये किंवा जोडीदाराच्या कडून जी अपेक्षा असते ती अपेक्षापूर्ती हा ग्रह करून देत नाही. म्हणजे जो वक्री असेल, अस्त असेल किंवा नीच राशीत असेल, नेहमी हा दाराकारक ग्रह आणि ही सर्व म्हणजे आपण जे आता जे बघितलं, अरुधा लग्न बघितलं, उपपाद लग्न बघितलं, आणखीन दारापाद लग्न बघितलं, ते संपूर्ण सगळी जे आहे ते नवमांश कुंडलीवरनं आपण त्याचं परत अजून हे करायचंच आहे. जसं जर इथे आता आपण बघितलं तर इथे 2-12 योग जर झाला असेल, आता ह्या कुंडलीमध्ये एका ठिकाणी झालेला आहे. एक मिनिट. ह्याच्यामध्ये समजा इथे या ठिकाणी आपल्याला आता हा बुध आहे, जो उपपाद लग्न स्वामी आहे आणि तो एल स्वामी पण इथे दिसत नाहीये रास, पण इथे मिथुन रास आहे. तर हा स्वामी बुध हा लग्नी आहे. तर ह्याची पोझिशन मी नवमांश कुंडलीमध्ये बघेन तर तो हा बुध लग्नी आहे. आणि विवाहाच्या संदर्भामध्ये जेव्हा नवमांश कुंडली हा आपण मास्टर स्ट्रोक म्हणतो की इथे जे फलित आहे ते इथे जरी लग्न कुंडलीमध्ये जरी षडाष्टक योगात काही जरी असेल, शुक्र म्हणा किंवा गुरु किंवा जो लग्नाचा अरुधा लग्नाचा सगळे इथले स्वामी इथे जर षडाष्टक योगात असतील आणि इथे जेव्हा ते नवपंचम योगात येतील, मास्टर स्ट्रोक म्हणजे आपण D9 कुंडली नवमांश कुंडली जे बघणार आहे त्याच्यात जर त्यांचा योग जर चांगला असेल तर कितीही अप्स अँड डाऊन्स विवाहाच्या ह्याच्यामध्ये आले तरी ते लग्न सस्टेन होतं. तिथे जातकाला म्हणजे होतात थोडे मतभेद होतात, पण लग्न डिवोर्स पर्यंत किंवा या ह्याच्यापर्यंत जात नाही. तर आता हे आपण कुंडली ह्याच्यावरून बघितलं. आता ह्याच्यामध्ये मेन काय आहे की शुक्र जेव्हा आपण विवाहाचा कारक म्हणून विचार करतो तेव्हा हा शुक्र मरणकारक स्थितीत नसावा, षष्ठात नसावा, अष्टमात नसावा, कम्बच नसावा. म्हणजे जे नियम वक्रीला लावलेत तेच नियम आपण ह्याला शुक्राला पण लावणार. आणि ह्या शुक्राची पोझिशन तुम्हाला नेहमी आपण पारंपरिक बघतो त्याप्रमाणे नवमांश कुंडलीमध्ये सुद्धा बघायचे. म्हणजे सांगायचा उद्देश काय आहे की जेव्हा आपण ग्रहांचा विचार करतो प्रेडिक्शन साठी की सप्तमेश कुठे आहे, लग्नेश कुठे आहे, सप्तमावर कोणाची दृष्टी. हा, आणि अजून एक सांगायचं झालं तर ह्याच्यामध्ये एक ग्रह असा आहे की जो दाराकारकच्या थोडा वरच्या अंशावरचा जो ग्रह आहे तो ज्ञातिकारक ग्रह म्हणून आपण बघतो. तर तो ज्ञातिकारक ग्रह जर तुमच्या अरुधा लग्न किंवा उपपाद लग्न ह्याच्यावर जर दृष्टी टाकत असेल तर त्या संबंधामध्ये तुम्हाला फळ चांगलं देत नाही. म्हणजे जसं आपण शनीची दृष्टी म्हणतो, गुरुची मंगळाची दृष्टी म्हणतो, पण त्याच्यापेक्षा जास्त दृष्टीचा इफेक्ट हा दाराकारक ग्रह करत असतो. त्यामुळे जेव्हा दाराकारक ग्रह चा संबंध या आपण जे आता विवाह संबंधीची ग्रह बघितले, अरुधापाद दाराकारक ग्रह किंवा सप्तमाचा पाद म्हणून ह्याच्यावर जर दृष्टी असेल तर त्या दृष्टीने आपल्याला चांगल्या रिझल्ट मिळत नाहीयेत. आणि विवाह आता हे आपण सगळं बघितलं, सगळं प्रेडिक्शन केलं, तर विवाह माझा होईल कधी ह्या दृष्टीने आपण जेव्हा विचार करतो तेव्हा मी मगाशी सांगितलं तुम्हाला की या सिस्टीम मध्ये ग्रहांना दशा दिलेल्या आहेत. म्हणजे जेव्हा रवीची दशा असेल ती रवीची दशा एक ठराविक काळ म्हणजे तो काळ सुद्धा आपण कॅल्क्युलेट करून काढतो. कॅल्क्युलेट करायची पण गरज नाहीये. जगन्नाथ होरा वापरलं तर सगळे दशा सगळी जी आता मी तुम्हाला दाखवलंय ते सगळं कॅल्क्युलेट होऊन येतं. ह्याच्यात कॉम्प्लिकेशन्स काही नाहीयेत. फक्त एक नजर जेव्हा सेट होते
तेव्हा आपण प्रेडिक्शन कडे जाऊ शकतो. तर इथे काय होतं की हे राशी दशा ज्या आहेत म्हणजे तिथे जसं आपण नक्षत्र दशा आपल्याला तयार येतात तशाच राशी दशा सुद्धा रेडीमेड तयार असतात. फक्त आपण बघायचं असतं की कुठली दशा चालली आहे आणि आता कुठला काळ चाललेला आहे. तर हा जेव्हा रवी संपेल किंवा ओ हा रवीची दशा जेव्हा संपेल आणि कन्या राशीची दशा जर तुमच्या ह्याच्याप्रमाणे येत असेल तर हा उपपाद लग्न जे आहे ते जेव्हा इथे येईल ह्याची दृष्टी जेव्हा सप्तम स्थानावर पडेल किंवा अरुधा लग्न येईल त्याची दृष्टी जेव्हा सप्तमावर पडेल किंवा ह्या स्थिर राशी आहेत ह्याच्यावर जेव्हा चर राशींची दृष्टी पडेल आणि इथे तुमचा गुरु सारखा ग्रह आहे किंवा इथे तुमचा उपपाद आहे, इथे अरुधा लग्न आहे किंवा सप्तमाचा पाद, ज्या ज्या रिलेटेड गोष्टी आता आपण बघितले 4 बघितले ते जेव्हा सप्तमात येतील किंवा लग्नामध्ये येतील राशी दशेप्रमाणे तो काळ विवाहास योग्य असतो. किंवा गुरु इथे आला किंवा दाराकारक ग्रह जरी कमी अंशावरचा ग्रह इथे आला किंवा सप्तमात आला तरी तो काळ तुम्हाला विवाहाच्या दृष्टीने इंडिकेट करत असतो. आणि त्याच्याहून अजून महत्वाचं म्हणजे जी नवमांश कुंडली मधलं जे लग्न आहे ते तुम्हाला तुमच्या विवाह संबंधी हे देत म्हणजे काळ देत असतं की आपण इथे म्हणतोय की वृषभ रास आहे पण जेव्हा हे लग्न इथे वृषभ लग्न आलेलं आहे ते कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीने तुम्हाला ह्या काळ ही रास इंडिकेट करत असतं किंवा त्याच्या समोरची जी रास आहे ती इंडिकेट करत असतं. ह्या राशीकडे जास्त लक्ष दिलं ना की आपल्याला काळ पण ठरवता येतो की जी नवमांश मध्ये लग्न आहे ती. तर आता ह्याच्याप्रमाणे बघितलं अजून एक कुंडली की जी आहे ती वेळ आहे का थोडं हे करून नाही घेतली तर चालेल? हॅलो, एक कुंडली अजून घेतली तर चालेल का? हॅलो, नको नको मॅडम उशीर नको नको. ओके ठीक उशीर झालाय. आहे. हा ठीक आहे. तर प्रत्येक ह्याच्यामध्ये आपण जगन्नाथ होरा आणि या जेमिनीमध्ये डॉक्टर के.एन. राव यांनी खूप ह्यांचं आणि डॉक्टर संजय रथ यांनी खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे. तर वेळेअभावी काही ठोकळ गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केलाय आणि एक की काल्पनिक प्रतिमेवरनं आपण विवाहाच्या प्रेडिक्शन कडे जाऊ शकतो. हा एक मोठा वेगळा विषय जो आपल्याला महर्षी जेमिनींनी दिलाय त्याच्यावर थोडासा अजून आपण ह्याच्यामध्ये अजून काय करता येतं की संततीबद्दल विचार करता येतो, त्याच्यानंतर गुणमिलन करता येतं, त्याच्यानंतर तुम्हाला मुहूर्त शास्त्र मधलं लग्नाचा मुहूर्त काढताना सुद्धा आपण हा जेमिनीचा बेस घेऊन याचा वापर करू शकतो. त्याच्यानंतर अनेक सूत्र आहेत की आपल्याला फलिताकडे नेतात आणि राजयोग अगदी हातावर बोटावर मोजण्यासारखे आहेत की जास्त कॉम्प्लिकेशन्स नाहीयेत. फक्त काय गरज आहे की एक नजर आपली त्याच्यावर बसली पाहिजे.